हॅलो, हाय, नमस्कार. विद्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काळे मासे बनवणार आहोत. तुम्ही काय ह्याला म्हणता ते मला सांगा. 4 मासे घेतले होते. आता आपण ते फ्राय करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: कोकमचा रस, लाल तिखट, हळद 1 चमचा, थोडंसं हिंग, धना जिरा पावडर, कलर येण्यासाठी मसाला आणि थोडं मीठ. आता हे चांगलं मिक्स करूया आणि 5 ते 10 मिनटं ठेवूया आणि फ्राय करायला घेऊया. तर हे असंच ठेवून देऊया. मच्छी भाजण्यासाठी मी 1 चमचा रवा घेतला आहे, 2 चमचे बेसन घेतलं आहे, त्यात थोडं मीठ टाकलं आहे आणि मसाला टाकला आहे. आता आपण ते मिक्स करूया. आता ते मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण त्यात गॅसवर तवा ठेवलेला आहे, तेल पण टाकलं आहे. तेलही चांगलं तापलेलं आहे कडकडीत. आता आपण मच्छी टाकूया. मच्छी फ्राय करून घेऊया. तुम्ही या मच्छीला काय म्हणता ते पण मला सांगा. आम्ही तरी याला काळे मासे म्हणतो. तुम्ही याला काय म्हणता ते सांगा. आता हे आपण असंच चांगलं व्यवस्थित फ्राय करून घेऊया. एका तव्यावरती किती बसतात, आणि माझा तवा थोडा मोठा आहे म्हणून 5-6 बसतातच. असंच आपण फ्राय करूया. मस्त छान कुरकुरीत असे फ्राय करून घेऊया. हे बघा, हा बघा आपला काळा माशाचा मच्छी फ्राय झालेली आहे. हे बघा, अशी मस्त लालसर कुरकुरीत फ्राय केलेली आहे. आता हे तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत वगैरे पण खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? कमेंट करून सांगा. बाय.